सोमवारची सकाळ आणि अलार्म वाजतो. डोळे उघडण्यापूर्वीच एक अजीब असा थकवा जाणवतो आपल्याला. हो, अगदी नेहमीचं झालंय हे. हो ना? म्हणजे सुट्टी संपल्याची जाणीव आणि पुन्हा एकदा त्या धावपळीच्या रुटीनमध्ये अडकण्याची भीती. आपण सगळेच कधी ना कधी या भावनांमधून जातो. आठवड्याचे 5 दिवस आपण फक्त वीकेंडची वाट बघण्यात घालवतो. एक्झॅक्टली. हे जे आधुनिक जीवनातलं बर्नआउट आहे ना, ते कुठेतरी आतून पोखरणार आहे असं मला वाटतं. आपण सगळे एका अदृश्य शर्यतीत पळतोय. काम असेल, टार्गेट्स, EMI आणि या सगळ्यात स्वतःसाठी असा वेळच उरत नाहीये. बरोबर. आपण जगतोय की फक्त जिवंत आहोत हा प्रश्न पडण्याइतका स्ट्रेस आजकालच्या आयुष्यात वाढलाय. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे हा ताण आता आपल्याला एकदम नॉर्मल वाटायला लागलाय. हो, तेच तर. पण मग दुसरीकडे मी जेव्हा जपानमधल्या ओकिनावा बेटाबद्दल वाचत होते तेव्हा एक वेगळंच चित्र दिसलं. अच्छा, ओकिनावा. हो, तिथे लोक 100 पेक्षा जास्त वर्ष जगतात. आणि विशेष म्हणजे ते फक्त जगण्यासाठी जगत नाहीत, तर रोज सकाळी एका वेगळ्याच उत्साहाने उठतात. त्यांच्या चेहऱ्यावर तो सोमवारचा कंटाळा नसतो. या आपल्या आजच्या स्रोतांमध्ये त्यांच्या जीवनशैलीबद्दल जे वाचायला मिळतं ना, ते खरंच थक्क करणार आहे. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण इकिगाई या जगप्रसिद्ध पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणाच्या नोट्स आणि त्या संबंधीच्या संशोधनावर एक डीप डाईव्ह करणार आहोत. नक्कीच. यातून जपानी लोकांच्या या दीर्घ आणि आनंदी जीवनाचं रहस्य नेमकं काय आहे, यामागचं विज्ञान काय आहे, हे आपण उलगडणार आहोत. म्हणजे आपला उद्देश हाच आहे की या माहितीच्या आधारे आपण आपल्या या धकाधकीच्या लाईफमध्ये थोडी शांतता आणि जगण्याचा खरा अर्थ कसा शोधू शकतो हे समजून घेणं. अगदी बरोबर. प्रत्येकासाठी आजची ही चर्चा नक्कीच एक दिशा दाखवणारी ठरू शकते. तर सगळ्यात आधी मला विचारू द्या, इकिगाई हा कन्सेप्ट नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इकिगाई म्हणजे सकाळी उठण्याचं कारण. सकाळी उठण्याचं कारण. हो, इंग्लिशमध्ये ज्याला रिझन फॉर वेकिंग अप इन द मॉर्निंग म्हणता येईल. फ्रेंच तत्वज्ञानामध्ये यालाच रेझोन डेत्र असं म्हटलं जातं. जपानी लोकांच्या मते प्रत्येक माणसाचा एक इकिगाई असतोच. अच्छा. तो आपल्या प्रत्येकाच्या आत दडलेला असतो, फक्त त्याला शोधण्याची जी प्रोसेस आहे ती समजून घ्यावी लागते. म्हणजे आपल्या आजच्या या सोर्स मटेरियलमध्ये खूप छान वेन डायग्राम दिली आहे. ती डायग्राम पाहिली की हा कन्सेप्ट थोडा जास्त स्पष्ट होतो. हो, ती 4 वर्तुळांची आकृती. एक्झॅक्टली. त्यामध्ये 4 वर्तुळं एकमेकांमध्ये मिसळलेली दाखवली आहेत. पहिलं म्हणजे एखाद्याला कोणती गोष्ट करायला सर्वात जास्त आवडते. दुसरं, तो माणूस कोणत्या गोष्टीत कुशल आहे किंवा गुड ॲट आहे. तिसरं, जगाला कशाची गरज आहे. आणि चौथं म्हणजे ज्या कामातून उदरनिर्वाह होऊ शकतो किंवा ज्यातून पैसे मिळू शकतात. बरोबर. जिथे हे 4ही घटक एकत्र येतात ना, तो मध्यबिंदू म्हणजे इकिगाई असं त्यात सांगितलंय. आणि या शब्दाची जर उत्पत्ती पाहिली आपण तर ते आणखीनच रंजक आहे. जपानी भाषेत हा शब्द इकी आणि गाय असा बनला आहे. ओके. इकी म्हणजे जीवन आणि गाय म्हणजे वर्थवाईल किंवा अर्थपूर्ण. आता ह्या गायी शब्दाची जर फोड केली तर त्यातले जे कॅरेक्टर्स आहेत त्यांचा अर्थ खूप डीप आहे. काय अर्थ आहे त्याचा? त्यातला एक भाग म्हणजे चिलखत किंवा युद्धात आघाडी घेणारा आणि दुसरा भाग म्हणजे सुंदर किंवा मोहक. याचाच अर्थ असा होतो की आयुष्यातल्या अडचणींचा सामना करण्यासाठी जे एक सुंदर चिलखत आपल्याला बळ देतं तो म्हणजे आपला इकिगाई. बापरे, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. पण प्रॅक्टिकली जर विचार केला तर आपल्यासारख्या एका सामान्य माणसाला असं वाटू शकतं की हे सगळं एकाच गोष्टीत कसं मिळेल. म्हणजे तुला म्हणायचं की पॅशन आणि प्रोफेशन. हो ना, आपण पॅशन आणि प्रोफेशन नेहमी वेगळं ठेवतो. म्हणजे एखाद्याला समजा चित्र काढायला आवडत असेल तर ते त्याचं पॅशन झालं, पण घर चालवण्यासाठी तो कदाचित इंजिनिअरिंगची नोकरी करत असतो. या 4ही गोष्टींचा संगम साधणं एका रात्रीत शक्य आहे का? नाही, तो शोध एका रात्रीत नक्कीच लागत नाही. यासाठी अत्यंत संयम लागतो. हळूहळू प्रयोग करावे लागतात, स्वतःला ओळखावं लागतं. जेव्हा असं काम मिळतं ज्यातून आनंद मिळतो, जे उत्तम प्रकारे करता येतं, ज्याची समाजाला गरज आहे आणि ज्यातून पोटही भरू शकतं, तेव्हा खऱ्या अर्थाने ताण नाहीसा होतो. हे एक सतत चालणारं इव्होल्युशन आहे. आणि या जीवनशैलीतला एक मोठा धक्कादायक भाग जो मला या नोट्समध्ये वाचायला मिळाला तो म्हणजे रिटायरमेंट. हा, तो भाग खूपच महत्वाचा आहे. चे रिपोर्टर आहेत डॅन बुटनर, ज्यांनी या विषयावर खूप संशोधन केलं आहे. ते सांगतात की जपानमध्ये आयुष्याला एक उद्देश असणं इतकं महत्वाचं मानलं जातं की तिथे रिटायरमेंट ही संकल्पनाच नाही. म्हणजे ते लोक कधीच काम करणं थांबवत नाहीत. जोपर्यंत शरीर साथ देत आहे
तोपर्यंत तिथे लोक त्यांना आवडणारं काम करतच राहतात. हे खूपच वेगळं आहे, कारण आपल्याकडे रिटायरमेंट म्हणजे आता वयाची 60 वर्ष झाली, आता काहीही न करता फक्त आराम करायचा असाच अर्थ घेतला जातो. हो, आपल्याकडे तीच पद्धत आहे. आपल्या भारतीय मध्यमवर्गीय मानसिकतेत म्हातारपणी आराम खुर्चीत बसून राहणं किंवा नातवंडांसोबत वेळ घालवणं हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानलं जातं. नोकरीतून कधी एकदा सुटका होते असं अनेकांना वाटत असतं. आणि तिथेच कदाचित आपण गल्लत करतो. जपानी तत्वज्ञानानुसार जर काम करणं पूर्णपणे थांबवलं तर आयुष्यातून तो उद्देश निघून जातो. नाही, तेव्हा तो शरीराच्या पेशींना तसेच सिग्नल्स देतो आणि तिथून शरीर आणि मन दोन्ही वेगाने म्हातारे होऊ लागतात. अरे बापरे. म्हणूनच ते लोक वयाच्या 80व्या किंवा 90व्या वर्षीही काही ना काही करत असतात. कुणी शेती करतं, कुणी चहा बनवण्याचं काम करतं, तर कुणी समाजासाठी काहीतरी करतं. ही सक्रियता त्यांना तरुण आणि निरोगी ठेवते. हे ऐकल्यावर एक प्रश्न पडतो. ओकिनावा हे एक बेट आहे, तिथे कदाचित हे शक्य असेल. पण हा फक्त एका बेटाचा योगायोग आहे का, की जगात अशी आणखीही ठिकाणं आहेत जिथे लोक हे रहस्य वापरून इतकं निरोगी आयुष्य जगतात? हा खूप महत्वाचा दुवा आहे. ओकिनावा हा काही एकमेव अपवाद नाही. ओके. संशोधकांना जगात अशी एकूण 5 ठिकाणे सापडली आहेत ज्यांना ब्लू झोन्स म्हटलं जातं, जिथे लोक 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जगतात. ओकिनावाबद्दल आपण बोललो, पण या व्यतिरिक्त युरोपमध्ये इटलीमधलं सार्डिनिया नावाचं बेट आहे. हो, मी स्रोतांमध्ये सार्डिनियाचा उल्लेख वाचला. पण तिथली जीवनशैली ओकिनावापेक्षा खूप वेगळी असावी, नाही का? जीवनशैली वेगळी असली तरी मूळ तत्व तीच आहेत. सार्डिनियामध्ये लोक भरपूर भाज्या खातात, पण सोबतच ते रोज 1-2 ग्लास कॅनोनाऊ नावाची स्थानिक वाईन घेतात. वाईन? पण वाईन आणि दीर्घायुष्य? हो, ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण या विशिष्ट वाईनमध्ये सामान्य वाईनच्या तुलनेत 2 ते 3 पट जास्त फ्लॅव्होनॉइड्स किंवा अँटीऑक्सिडंट्स असतात. अच्छा, जे शरीरासाठी चांगले असतात. एक्झॅक्टली. ते रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवतात. शिवाय सार्डिनियाची भौगोलिक रचना डोंगराळ आहे. तिथल्या लोकांना रोजच्या कामासाठी तीव्र उताराचे रस्ते चढावे उतरावे लागतात. म्हणजे त्यांचा रोजचा नैसर्गिक कार्डिओ व्यायाम तिथेच होतो? हो, जिममध्ये न जाताही त्यांचं हृदय मजबूत राहतं. पण हे सगळं निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या बेटांवर ठीक आहे. अमेरिकेसारख्या देशात जिथे फास्ट फूड आणि ताणतणाव एवढा जास्त आहे, तिथे असं काही शक्य आहे का? तिथेही एक ब्लू झोन आहे. खरंच? हो, कॅलिफोर्नियामधील लोमा लिंडा. अमेरिकेत ब्लू झोन हे थोडं अनपेक्षित आहे. हो, इथे सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट नावाच्या ख्रिश्चन समुदायाचे लोक राहतात. हे लोक अत्यंत शिस्तबद्ध शाकाहारी जीवन जगतात. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे ते सब्बात पाळतात. सबात म्हणजे काय नक्की? म्हणजे आठवड्यातून एक पूर्ण दिवस ते टीव्ही, मोबाईल, काम कमवणं या सगळ्यापासून स्वतःला पूर्णपणे वेगळं करतात. हा 24 तासांचा काळ ते फक्त कुटुंब, समाज आणि प्रार्थनेसाठी देतात. यामुळं त्यांचा आठवड्याभराचा जो स्ट्रेस असतो तो पूर्णपणे रिसेट होतो. हे खरंच शिकण्यासारखं आहे. एक पूर्ण दिवस डिजिटल डिटॉक्स आणि कामातून सुट्टी. आपण हे ट्राय करायला हवं. नक्कीच. या व्यतिरिक्त कोस्टारिकामधील निकोया पेनिन्सुला आणि ग्रीसमधलं इकारिया बेट ही 2 ठिकाणंही या यादीत आहेत. इकारियाबद्दल मी वाचलंय की ज्याला आयलंड ऑफ लॉंग लाईफ म्हणतात. 90 वर्षांचे वृद्ध लोकही पहाटे 5:30ला उठून शेतात अत्यंत उत्साहाने काम करतात. आणि इकारियाची जीवनशैली तर अशी आहे की जणू ते आजही इसवी पूर्व 500च्या काळात जगत आहेत. बापरे, म्हणजे एवढी जुनी जीवनशैली? अतिशय साधी आणि निसर्गाशी जोडलेली जीवनशैली आहे ती. इकारियामधले लोक डोंगरावर राहतात आणि तिथे एक विशेष प्रकारचा हर्बल चहा पिण्याची पद्धत आहे. तो चहा कसा मदत करतो? या चहामध्ये जे घटक असतात ते नैसर्गिक डायुरेटिक्स म्हणजे लघवी वाढवणारे घटक म्हणून काम करतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त मीठ आणि पाणी बाहेर टाकलं जातं. याचा थेट परिणाम असा होतो की त्यांचं ब्लड प्रेशर कायम नियंत्रणात राहतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. तू मगाशी म्हणालास त्याप्रमाणे या 5 पैकी 3 ठिकाणे तर बेटे आहेत. हो, हे माझंही निरीक्षण आहे. जिथे संसाधने कमी असतात तिथे लोकांना एकमेकांची मदत करावी लागते आणि कदाचित दुसऱ्यांची मदत करणे हाच त्या लोकांचा इकिगाई असू शकतो. अगदी बरोबर विचार आहे हा. पण मला एक सांग, या 100 वर्ष जगणाऱ्या लोकांचे, ज्यांना आपण सेंटिनेरियन्स म्हणतो, त्यांचे मेडिकल फॅक्ट्स काय सांगतात? कारण नुसतं जास्त जगणं आणि निरोगी जगणं यात खूप मोठा फरक आहे. कोणी आजारी पडून बिछाण्यावर 10 वर्ष काढत असेल तर त्याला आपण निरोगी आयुष्य नक्कीच म्हणू शकत नाही. हेच तर या ब्लू झोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.
हे लोक फक्त जास्त जगत नाहीत, तर ते शेवटपर्यंत ॲक्टिव्ह आणि निरोगी राहतात. अच्छा. वैद्यकीय चाचण्या असं सांगतात की या लोकांमध्ये कॅन्सर, हृदयविकार आणि इन्फ्लेमेटरी आजार खूप कमी प्रमाणात आढळतात. इन्फ्लेमेटरी म्हणजे ज्यांच्यामुळे शरीरात सूज येते ते ना? हो, ज्यामुळे अवयव खराब होतात. आणि डिमेन्शियाचं म्हणजेच स्मृतिभ्रंशाचं प्रमाणही जागतिक सरासरीपेक्षा तिथे खूपच कमी आहे. या नोट्समध्ये एका रक्ताच्या तपासणीचा संदर्भ आहे ज्यामध्ये फ्री रॅडिकल्सबद्दल सांगितलं आहे. हे फ्री रॅडिकल्स नक्की काय असतात आणि ते ओकिनावाच्या लोकांमध्ये कमी का आढळतात? याला एका उदाहरणाने समजून घेऊ. जसं एखादं लोखंडाचं सामान बाहेर हवेत आणि पावसात ठेवलं तर त्याला गंज लागतो ना? हो, रस्ट होतो. आणि ते कमकुवत होतं. तसंच काहीसं आपल्या शरीरात होतं. जेव्हा आपण श्वास घेतो, अन्न पचवतो किंवा ताण घेतो, तेव्हा शरीरात ऑक्सिजनच्या प्रक्रियेमुळे काही अस्थिर रेणू तयार होतात, ज्यांना फ्री रॅडिकल्स म्हणतात. ओके. हे रेणू आपल्या निरोगी पेशींना आतून गंजवतात किंवा डॅमेज करतात. या प्रक्रियेमुळेच आपण म्हातारे होतो. अरे बापरे, म्हणजे हे आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक आहेत. हो, पण ओकिनावाच्या लोकांच्या आहारात इतके अँटीऑक्सिडंट्स असतात की ते या फ्री रॅडिकल्सना निष्प्रभ करतात. जणू काही त्यांच्या पेशींना त्यांनी अँटी रस्ट कोटिंगच केलेलं असतं. क्या बात है. आणि यामुळे स्त्रियांमध्ये मेनोपॉजचा त्रास अत्यंत कमी असतो आणि म्हातारपणीही पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सेक्स हार्मोन्सची पातळी खूप चांगली असते. अगदी बरोबर. पण या आहाराबद्दल जेव्हा आपण बोलतो ना, तेव्हा तिथे ओकिनावामधील एका प्रसिद्ध मणीचा उल्लेख वारंवार येतो, आन हारा हाचिबू. हो, हारा हाचिबू हे खूप महत्वाचं सूत्र आहे. याचा अर्थ काय होतो नक्की? याचा अर्थ असा की पोट फक्त 80% भरेपर्यंतच खा. फक्त 80%? हो, जेवताना जेव्हा जाणवायला लागतं की आता भूक शमली आहे आणि पोट भरायला लागलंय, तेव्हाच तिथे थांबलं पाहिजे. पूर्ण गळ्यापर्यंत जेवणं ते लोक नेहमी टाळतात. न्यूट्रिशनिस्टच्या अभ्यासानुसार ओकिनावाचे लोक रोज सरासरी 1800 ते 1900 कॅलरीज खातात. हो, आणि तुला माहितीये, अमेरिकेत किंवा आधुनिक शहरांमध्ये हेच प्रमाण 2200 ते 3300 कॅलरीज इतकं आहे. बापरे, म्हणजे जवळपास दुप्पट. त्यामुळेच ओकिनावाच्या लोकांचा BMI 18 ते 22च्या दरम्यान असतो. त्यांच्या आहारात टोफू, रताळी, आठवड्यातून किमान 3 वेळा मासे आणि रोज जवळपास 11 अंश भाज्या असतात. रताळी आणि टोफू? हो, या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. म्हणजे हे पदार्थ रक्तातली साखर एकदम वाढवत नाहीत, तर हळूहळू ऊर्जा देत राहतात. आणि त्यांच्या जेवणाच्या पद्धतीतनं एक खूप छान मानसिक युक्ती किंवा व्हिज्युअल ट्रिक आहे. कसली ट्रिक? ते लोक त्यांचं जेवण 5 छोट्या बशांमध्ये वाढून घेतात. जेव्हा 5 वेगवेगळ्या छोट्या बशांमध्ये जेवण पाहिलं जातं, तेव्हा डोळ्यांना आणि मेंदूला वाटतं की आपण भरपूर अन्न खातोय. याने डोळे तृप्त होतात आणि पोट ओव्हरलोड होत नाही. हे ऐकल्यावर मला एक गोष्ट लक्षात येते. या 80%च्या नियमामागे एक खूप लॉजिकल कारण असू शकतं. आपण आपल्या पचन संस्थेला एका फॅक्टरीच्या इंजिनसारखं मानूया. अच्छा. जर एखाद्या फॅक्टरीमधलं इंजिन 24 तास त्याच्या 100% क्षमतेने चालवलं तर काय होईल? ते खूप लवकर गरम होईल, त्याची झीज होईल आणि ते लवकर खराब होईल. अगदी बरोबर. पण जर तेच इंजिन 80% क्षमतेवर चालवलं तर त्याला थोडा आराम मिळतो, त्याची मेंटेनन्स करायला वाव मिळतो आणि ते वर्षानुवर्ष सुरळीत चालतं. जेव्हा आपण 100% पोट भरून जेवतो ना, तेव्हा शरीराची सर्व ऊर्जा फक्त ते अन्न पचवण्यात खर्च होते. पेशींच्या दुरुस्तीसाठी शरीराकडे ऊर्जाच उरत नाही. हे अत्यंत समर्पक उदाहरण दिलंस तू. पचन प्रक्रियेसाठी प्रचंड ऊर्जा लागते शरीराला. तो जो दुपारच्या जेवणानंतर एखादा गोड पदार्थ खाण्याचा जो मोह होतो ना, तो क्षणिक आनंद देतो. हो, डेझर्ट खाण्याची सवय असते बऱ्याच जणांना. पण जेव्हा पोट ओव्हरलोड होतं, तेव्हा शरीरात इन्सुलिन वेगाने वाढतं, पेशींवर ताण येतो आणि म्हातारपणाची प्रक्रिया वेग घेते. तो अतिरिक्त मोह टाळण्यातच खरं आरोग्य दडलेलं आहे. पोटाची भूक आणि मनाची हाव ह्यातला फरक आपल्याला ओळखता आला पाहिजे. पण आपण मगाशी जे सामाजिक आधाराबद्दल बोललो, त्यामध्ये ओकिनावा संस्कृतीचा आणखी खूप सुंदर पैलू या स्रोतांमध्ये सापडतो. तो म्हणजे मोआई. हे मोआई नक्की काय आहे? मोआई हा समान आवड असणाऱ्या लोकांचा एक अनौपचारिक गट असतो. ओके. याची सुरुवात ओकिनावामध्ये शेतीच्या कठीण काळात झाली होती. जेव्हा पीक चांगलं येत नसायचं, तेव्हा एकमेकांना मदत करण्यासाठी आणि आधारासाठी लोक एकत्र यायचे. आजच्या काळातही हे गट अस्तित्वात आहेत आणि ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. हे काम कसं करतं प्रॅक्टिकली?
दर महिन्याला या गटातले लोक काही ठराविक रक्कम एकत्र जमा करतात. त्या पैशांमधून ते महिन्यातून एकदा एकत्र जेवण करतात, गो किंवा शोगीसारखे जपानी बुद्धिबळ खेळतात आणि वेळ घालवतात. आणि जमा झालेल्या पैशांचं काय होतं? जे पैसे उरतात ते दर महिन्याला आळीपाळीने एका सदस्याला दिले जातात. जर गटातल्या कोणाला अचानक आर्थिक अडचण आली तर याच पैशांतून त्याला मदत केली जाते. ऍक्च्युली हे वाचताना मला लगेच आपल्या भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या भिशीची आठवण झाली. ओहो, एक्झॅक्टली. आपल्याकडे बचत गट किंवा भिशीची काम करण्याची पद्धत जवळजवळ अशीच असते, पण आपल्याकडे बरेचदा त्याचा हेतू फक्त आर्थिक किंवा फायनान्शियल असतो. हाच तो महत्वाचा फरक आहे. मोआईचं वैशिष्ट्य हे आहे की त्यातला भावनिक आधार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. इमोशनल सपोर्ट. हो, विज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जेव्हा माणसाला माहीत असतं की काहीही झालं तरी हे 5-6 लोक माझ्या पाठीशी उभे आहेत, तेव्हा शरीरातली कॉर्टिसॉल या स्ट्रेस हॉर्मोनची पातळी लक्षणीयरित्या कमी होते. म्हणजे ताण आपोआप कमी होतो. हो, आणि ताण कमी झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हा आपलेपणा आणि सुरक्षितेची भावनाच माणसाचं आयुष्य वाढवते. आणि या सगळ्या गोष्टींशिवाय शारीरिक हालचालही तेवढीच महत्वाची आहे. पण विशेष म्हणजे हे लोक फिटनेससाठी जिममध्ये जाऊन जड वजन उचलत नाहीत किंवा मॅरेथॉन वगैरे धावत नाहीत. नाही, अजिबात नाही. त्यांचं शरीर हे नैसर्गिकरित्या कार्यरत असतं. याला लो इंटेन्सिटी नॅचरल मूव्हमेंट म्हणतात. म्हणजे रोजच्या कामातून होणारा व्यायाम. हो, गाडी चालवण्यापेक्षा चालण्यावर त्यांचा भर जास्त असतो. जवळपास सर्वच लोक त्यांच्या बागेत काम करतात आणि जपानी घरांमध्ये बऱ्याचदा जमिनीवर बसण्याची पद्धत असते. हो, आपण पाहतो बऱ्याच डॉक्युमेंटरीज मध्ये. दिवसातून अनेक वेळा जमिनीवर बसणे आणि पुन्हा उठणे यामुळे त्यांच्या पायांचे आणि कमरेचे स्नायू अत्यंत मजबूत राहतात. जिममध्ये तासांतास घाम गाळण्यापेक्षा दिवसभर शरीराला हलकी पण सततची हालचाल देणं हे जास्त फायदेशीर ठरतं. जर आपण आत्तापर्यंतच्या चर्चेचा एक धागा पकडला तर हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे हे स्पष्ट होतं. कसं? 80% पोट भरणारा चांगला आणि मर्यादित आहार म्हणजे हारा हाचीबुरू, रोजच्या जीवनातील नैसर्गिक हालचाल, मोआईसारखा अत्यंत भक्कम सामाजिक आणि भावनिक आधार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज सकाळी उठण्यासाठी एक स्पष्ट उद्देश म्हणजेच इकिगाई. या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा 100 वर्षांचं निरोगी आयुष्य ही एक सहज शक्य असणारी गोष्ट बनते. अगदी छान समराईज केलंस तू. आणि यातूनच आजच्या आपल्या आधुनिक जीवनशैलीवर एक खूप मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. ते कसं? आज आपण सगळे इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाची डिजिटल लेव्हलवर जोडले गेलो आहोत. पण तरीही आपण आतून किती एकटे आहोत? आपली ही लाईफस्टाईल, जिथे आपण कायम घाईत असतो, प्रोसेस्ड फूड खातो आणि भविष्याची चिंता घेऊन जगतो, ही लाईफस्टाईल आपल्याला वेळेआधीच म्हातारं करत आहे. हे ऐकायला कटू असलं तरी एकदम खरं आहे. यावर विचार करताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि कदाचित आपल्याला अंतर्मुख करणारा विचार समोर येतो. जर आपण त्या इकारी या बेटावरच्या लोकांकडे पाहिलं, जे 500 BC पूर्वीच्या साध्या जीवनशैलीशी आजही जोडलेले आहेत, तर असं वाटत नाही का की प्रगतीच्या आणि आधुनिकतेच्या या अंधळ्या शर्यतीत आपण जगण्याचा मूळ हेतूच कुठेतरी विसरून गेलो आहोत? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. कदाचित भविष्यात निरोगी राहण्याचं रहस्य हे नवनवीन तंत्रज्ञानात किंवा औषधांमध्ये नाही, तर आपल्या भूतकाळातील त्या साधेपणात दडलेले आहे. खरंच खूप डीप आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याकडे पाहूनच शोधावं लागेल. पण आजच्या या संवादातून एक छोटी आणि प्रॅक्टिकल गोष्ट आपण सगळेच लगेच अंमलात आणू शकतो. कोणती? ती म्हणजे पुढच्या वेळी जेवायला बसल्यावर जेव्हा असं वाटेल की पोट 80% भरले आणि इंजिन सुरळीत चालले, तेव्हा तो शेवटचा घास तिथेच थांबवा. तो ॲपल पायचा किंवा गोड पदार्थाचा मोह टाळा. अगदी सोपी गोष्ट आहे ही. किंवा आजच आपल्या एका जुन्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करा आणि आपला मोआय, आपला तो भावनिक आधार थोडा आणखी मजबूत करा. आणि जाता जाता इतकंच लक्षात ठेवा, आयुष्याचा अर्थ शोधण्याची घाई करू नका. तो तुमच्यातच आहे, फक्त त्याला उमलू द्या. शांत रहा, निरोगी रहा आणि रोज सकाळी उठण्यासाठी तुमचं स्वतःचं असं एक सुंदर कारण नक्की शोधा.